आणि अशाच लोकांबरोबर काम करते जिथे मी कम्फर्टेबल असते. पहिल्यापासून शेवटपर्यंत मी खूप बोलते या नाटकामध्ये, त्यामुळे मला स्वतःवरती या नाटकाच्या बाबतीत खूप काम करावं लागलं. कसं असतं, एखाद्या कॅरेक्टरचं यश तुमच्या दिसण्यामध्ये पण असतं, तुमचा गेटअप जो असतो त्या गेटअपवर तर मग बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कुमारबरोबर मला पहिला म्हणतो ना आपण मोका आला होता काम करण्याचा, तो म्हणजे कुणीतरी आहे तिथे. त्याच्या मी पहिले 4-5 दिवस रिहर्सल्स केल्या होत्या, पण त्यावेळेला मी एवढी बिझी होती चित्रपटांमध्ये, त्यामुळे मी करू शकले नाही. मग बजरंगाची कमाल मी केलं आणि नंतर काही नाटक आलं. मला ह्या दोन्ही निर्मात्यांचंही खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण ह्या दोन्ही निर्मात्यांनी हॉरर हा जॉनर निवडलेला आहे की खूप रिस्की असतं हॉरर जॉनर करणं, धाडसाचं काम आहे हे. आणि मी त्यांना थँक्यू म्हणेन, कारण मला स्वतःला हॉरर जॉनर खूप आवडतो. प्रिया बेर्डे अनेक वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर. अनोखा प्रयोग भूल भुलैया. नाट्य दिग्दर्शन क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे कुमार सोहोनी. त्यांच्या प्रदीर्घ नाट्य कारकिर्दीकडे पाहिलं तर ती सतत प्रयोगशील राहणाऱ्या नाट्य प्रयोगशाळेसारखीच वाटते. नवीन नवीन संहितांचा शोध, नवोदित कलाकारांना संधी आणि सादरीकरणात सातत्याने वैविध्य आणण्याची त्यांची दृष्टी नेहमीच प्रकर्षाने दिसून येते. अशा या प्रयोगशील दिग्दर्शकाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं 125वं नाटक भूल भुलैया. तब्बल 53 वर्षाची अखंड नाट्यसेवा आणि 125 नाट्यकृतींचा समृद्ध अनुभव पाठीशी असलेल्या सोहोनी यांनी भूल भुलैया या नव्या नाटकाद्वारे एक वेगळी दिशा शोधण्याचा प्रयत्न केला. भूल भुलैया नाटकाचे निर्माते असलेले केदार सामंत आणि रणजित देसाई हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील असून बाबा वर्दम थिएटर्स या हौशी नाट्य संस्थेशी गेली अनेक वर्ष जोडले गेलेले आहेत. ही संस्था 54 वर्षापासून हौशीवर प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत दोघेही गेली 28 वर्ष नाट्य क्षेत्रात सक्रिय आहेत. राज्यभरातील कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर संधी मिळावी या हेतूने त्यांनी श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शनची स्थापना केली. केदार सामंत यांनी 13 नाटके, 6 बालनाट्य, 6 एकांकिकांचं दिग्दर्शन केलेलं असून अनेक नाटकांमध्ये अभिनय व तांत्रिक बाजू सांभाळली आहे. रणजित देसाई यांनी नाटकांचं व्यवस्थापन आणि नाट्य महोत्सवांचे आयोजन केलेलं आहे. नाटकाची कथा ऐकल्यानंतर हे नाटक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुमार सोहोनी सांगतात. कथेचा असा वेगळा गाभा होता की त्यावर नाटक होऊ शकतं हे स्पष्ट जाणवलं आणि त्यामुळे हा प्रयोग करण्याचं ठरवलं. या नाटकाचा फॉर्म पारंपरिक चौकटीपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. विज्ञान, वास्तुशास्त्र आणि तंत्रमंत्र या तीनही घटकांच्या साहाय्याने आत्म्याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हे नाटक केवळ फॅन्टसी नसून एक सखोल आणि विचारप्रवर्तक शोधयात्रा आहे. मराठी रंगभूमीवर अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच सादर होत असल्याचं कुमार सोहोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आशय मांडणी आणि सादरीकरण या तीनही स्तरांवर वेगळेपण जपणारे हे नाटक प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देईल असा विश्वास यावेळी नाटकाच्या टीमने व्यक्त केला. कुमार सोहोनी यांचा हा प्रयत्न नक्कीच रसिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. रंगसंगत आणि श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शन निर्मित भूल भुलैया नाटकाची कथा हेमंत एदलाबादकर यांची असून रंगवृत्ती दिग्दर्शन प्रकाश कुमार सोहोनी यांचं आहे. रणजित देसाई, केदार सामंत नाटकाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोळंकी, आमिर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी हे कलाकार नाटकात आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे तर संगीत विजय गावंडे यांचं असून वेशभूषा मंगल केंकरी यांनी केलेली आहे. सूत्रधार विजय सूर्यवंशी आहेत. भूल भुलैया नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 19 एप्रिल दुपारी 4 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, सोमवार 20 एप्रिल रात्री 8 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर, ठाणे येथे होणार आहे.